हॅलो फ्रेंड्स, चला आज आपण करू दिवाळी स्पेशल नानकटे। त्यासाठी मी इथे बोलमध्ये घेतलेला आहे अर्धा कप पिठी साखर, अर्धा कप तूप। त्याच मापाने आपल्याला अर्धा कप इथे तूप घ्यायचं आहे। तर आता मी इथे विस्करच्या साहाय्याने छान असं मिक्स करून घेत आहे। तर साधारण आपल्याला 5 मिनिटं आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे। जोपर्यंत फ्रेंड्स ते अगदी क्रीमी असं टेक्स्चर त्याचं होत नाही तोपर्यंत आपल्याला छान असं ते मिक्स करून घ्यायचं आहे। पाहू शकता इथे त्याचा कलर देखील चेंज झालेला आहे, अगदी पांढरा असा रंग त्याचा झालेला आहे आणि छान असं क्रीमी असं टेक्स्चर त्याचं तयार झालेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता अशा रीतीने आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे साधारण 5 मिनिटं। त्याच्यानंतर इथे आपल्याला ॲड करायचं आहे 1 कप मैदा। तर इथे मी 1 कप मैदा घेत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 1/4 बेसन पीठ। तर आता इथे 1/4 बेसन पीठ मी घेत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ॲड करायचा आहे अगदी पाव कपपेक्षाही कमी रवा, म्हणजे अगदी 2 मोठे चमचे। तर इथे मी घेतलेले आहेत आणि सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला अगदी छान अगदी चाळून घ्यायचे। तर मी छान असे चाळून घेतले आहेत म्हणजे आपली नानकटई अगदी मऊ आणि सॉफ्ट अशी होईल। तर पाहू शकता मी हे छान मिक्स करून घेत आहे आणि मिक्स करून घेत असताना आपल्याला अर्धा चमचा इथे टाकायचा आहे बेकिंग सोडा। तर आता मी इथे टाकत आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा, तुम्ही पाहू शकता। आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर देखील टाकायची आहे। तर इथे 1 चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करत असतानाच इथे अर्धा चमचा मी घेत आहे वेलचीची पूड। तर वेलचीची पूड देखील आपल्याला ह्याच्यात जवळजवळ अर्धा चमचा टाकायची आहे, जेणेकरून की तुमची नानकटाई अगदी सुंदर आणि त्याला छान असा सुगंध पण येईल आणि छान अशी चव पण येईल। तर इथे पाहू शकता। आणि फ्रेंड्स ह्याच्यामध्ये आपल्याला दूध किंवा पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे, नाहीतर तुमची नानकटाई आहे ती अगदी कडक होऊन जाईल। तर असंच मी मळत असताना इथे आपल्याला आणखी या स्टेजला थोडंसं तूप ॲड करायचं आहे, म्हणजे छान असं तुमचं डो तयार होतो। तर आता इथे मी 2 चमचे तूप ॲड केलेलं आहे, पाहू शकता। तर छान अगदी हलक्या हाताने आपल्याला मळायचं आहे, अजिबात जोर द्यायचा नाही। तर असं सॉफ्ट मळून घेतल्यानंतर आपल्याला त्याची एक प्लेट घ्यायची आहे, त्याच्यावर बटर पेपर ठेवायचा आहे आणि हलक्या हाताने गोल असे आपल्याला करून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता लाडूसारखे मी त्याचे असे गोल आकार त्याला देऊन ते त्या प्लेटमध्ये जरा लांब लांब आपल्याला ठेवायचे आहेत, म्हणजे ते बेक होत असताना एकमेकाला चिटकत नाही। तर पाहू शकता। आणि हे करत असतानाच आपल्याला गॅसवर एका साईडला कढई गरम करण्यासाठी ठेवून द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये एक स्टँड देखील ठेवायचा आहे। तर इथे पाहू शकता मी इथे छान असे गोल करून घेत आहे आणि इथे कढई देखील आपली तापलेली आहे। तर या स्टेजमध्ये कढई तापल्यानंतर बघा, पाहू शकता आपले सर्व गोल्स असे तयार झालेले आहेत आणि त्याच्यावर मी छानपैकी पिस्त्याचे काप ठेवत आहे। पाहू शकता किती छान आपली नानकटाई दिसत आहे। आणि या स्टेजला आपल्याला आता ती कढईमध्ये ठेवायची आहे। तर आता मी ती कढईमध्ये ठेवणार आहे। पाहू शकता मी स्टँड देखील ठेवलेला आहे आणि आपल्याला ही प्लेट आता कढईमध्ये ठेवायची आहे आणि साधारण 15 मिनटं 15 ते 20 मिनटं आपल्याला ते ठेवून द्यायचं आहे गॅसवरती। आणि त्याच्यानंतर आपल्याला मध्ये चेकसुद्धा करायचे आहे। ज्यावेळेस तुमची नानकटाई अशी तुम्हाला छान अशी फुगलेली दिसेल त्या स्टेजला तुम्हाला गॅस बंद करायचा आहे आणि गरम गरम अजिबात काढायची नाही आहे, नाहीतर तुमची नानकटाई तुटेल। तर ही मी गार झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। तर पाहू शकता किती छान अशी सुंदर मार्केट टाईप आपली नानकटाई बनून रेडी आहे फ्रेंड्स। तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी प्लीज मला कमेंट करून सांगा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशी नानकटाई तुम्ही कधीही तुम्हाला जेव्हाही वाटेल तुम्ही चहाबरोबर किंवा घरी पाहुणे आल्यानंतर
तुम्ही छान अशी अगदी अर्ध्या तासाच्या आत तुम्ही बनवून खाऊ शकता। तर पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।